जेव्हा महाराज पहिल्यांदा चोळप्पा महाराजांच्या घरी गेले तेव्हा तिथे विहिरीला पाणी पडलं, कारण त्यांच्या घरची अशी अक्कलकोट बहुतांशी ओसाडा भाग झाला, पाण्याची कमतरता. महाराज तिथं पोहोचल्यानंतर चोळप्पा महाराजांची पत्नीला म्हणाले की, चोळप्पा महाराज म्हणाले, येसू जरा पाणी आण म्हणे, महाराजांचे पाय धुवायचेत आपल्याला. तर पाय धुवायला जेव्हा महाराज ह्या पाय धुवायच्या उद्देशाने गेल्या तेव्हा म्हणाले पाणी एवढंच नेलं. म्हणजे पाणी अगं एवढं पाय धुवायच्यात. तर त्या आई म्हणाल्या पाय कशाला, आंघोळच घालूया म्हणे, पाणी आहे का आपल्याकडे म्हणे. एवढंच एवढं गडवाभर पाणी आणलं, पाय धुवायला घेतले. महाराज म्हणतात अगं एवढी मोठी विहीर दारात असताना पाण्यासाठी कशाला रडतीस. बघा म्हणे विहीर कसली म्हणे वांज आहे म्हणाली ती, तिला कसलं पाणी नाही किंवा काय नाही. महाराजांनी नुसतं बघितलं त्याच्यामध्ये, त्या पाण्यामध्ये लघुशंका केली आहे महाराज, त्या विहिरीमध्ये महाराजांनी त्यात लघवी केली आहे, लघुशंका केली आहे. लघुशंका केलेले पाणी ज्यांनी जिने पिलं त्यांचे आजार बरे झाल्याचे दाखले आहेत. असंख्य किस्से आहेत, असंख्य. आणि त्या विहिरीला झरझरीत म्हणजे काय म्हणतात झरा पडला. ते पाणी चोळप्पा महाराज आजही त्या विहिरीला जर गेलं तर आपण बघतो पाणी आहे, इतकं पाणी ते डोळ्याला दिसतंय, इतकं पाणी त्या पडलं. त्याच्या महाराज तिथं जेव्हा असायचे तेव्हा महाराजांचे नख काढणारे लोक, जो नख काढायला माणूस यायचा, महाराजांचे केश काढायला जो यायचा, तर ते नख काढून तो चोरायचा प्रयत्न, म्हणजे चोरायचा, ठेवायचा स्वतःकडं आणि लोकांना विकायचा. बरं कशासाठी, महाराजांची नख, ती नख जरी ठेवलीस जवळ भावनेनं तरी लोकांची भूत बाध्य करणी ह्या अशा गोष्टी गेल्या, अशी तेव्हाची लोक सांगतात.